माझ्या पायी काटा घुसतोय, माझ्या पायातून भरभर रक्त वाहत आहे. देवा, कोणता मी अपराध केला होता म्हणून एवढं मोठं शासन तू मला दिलं? नाही देवा, प्रत्येकाच्या जीवनात एक हव्या सुखाचा तर 100 धागे दुःखाचे विल्लेस ना. पण या सद्भावनेच्या जीवनात काही धागा सुखाचा नाही का रे विल्ला? चारी बाजूला पाहते नव्हे तर मर्मवेचा कृष्ण शापनात याचे आर्तस्वर कोल्ह्यांची कोल्हेकुई रात किराचा किरावा हे भयानक अरण्य देवा मला त्रास देते, देवा त्रास देतोय. देवा, माझ्या सुखी संसारात का म्हणून ढवळाढवळ केलीस? परमेश्वरा, प्रत्येक संकटाला सामोरी जाण्याची शक्ती म्हणजे आपला बाप ना. प्रत्येक संकटाला साथ देणारी सावली म्हणजे आपली आई ना. मग तेच सावली, तेच छत्र माझ्यापासून काय लावून बाजूला शोधते, कुठेतरी आशेचं किरण मिळेल. नाही, तू भयान प्रसंग, ती काळ रात्र, तू काळ तो अजूनही मला त्रास देतोय. आमच्या राज्याच्या ठिकाणी असणारे ते पिताचे निघाले नव्हे तर रक्ताचे वाढणारे ते पाय, माझी आई, माझे बाबा मला बोलवतंय. देवा, आपल्या लेकीला बाप आपला कवटण्याचा प्रयत्न करतोय, पण दिवस शेवटच्या क्षणी सुद्धा माझे बाबा आई माझ्या पसरी राहू घेतले नाही. राज्याच्या ठिकाणी असणारे ते भयाने शांतता चहू बाजूकडे पाहते, फक्त रक्ताचे पाय दिसतात. का देवा परकीय शत्रूंना आमच्या राज्यात आगमन करण्याची ताकद दिली? कोणता अपराध माझ्या आई बाबाने केला होता? अरे रक्ताचं पाणी पाणी करून या लाख प्रजाजनासाठी ते झटले. मला तिथं हाताच्या पुढाप्रमाणे जपले द्यायचे. नाही, हे दुःख सहन नाही होत देवा. मला जर या विश्वाच्या ठिकाणी जगायला आणलं होतं तर का म्हणून हे जिवंतपणाचं मरण मला दिलं? न माता न पिता बंधू न भगिनी अशा अनाथ विश्वाची सद्भावना जगते. देव तुझी अशीच कार्य किमया सांग, अशीच तुझी किमया कार्य, किमया कार्य, किमया कार्य, अशीच तुझी किमया कार्य, किमया कार्य. देवा देवा
प्रयत्न करते त्या बुडून आईला हात देते तेव्हा तुझ्या नावाचा जप करते